नमस्कार. आज आपण तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी या ठिकाणी आहोत आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गट यांचे अविनाशजी खातेसर आहेत. आपण त्यांना विचारूयात त्या सर्व प्रक्रिया हे मी सक्रिय होते आणि यांनी आमच्या माहितीनुसार यांनी पुण्यापासून खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांसोबत आहेत किंवा आता जे सर हा जो सूर म्हटलेला आहे आणि आपल्या पक्षामध्ये ते आता पक्षांतर करणार आहेत. हा जो चर्चेचा हा विषय आहे, एकंदरीत काय विषय आहे सर? मुळात आता तुम्ही बोलत असताना शिंदेगड बोललात. मुळात हा पत्रकार असताना तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ही खरी शिवसेना आहे आणि बाणाचं चिन्ह आमच्याकडे. त्याच्यामुळे इथून पुढे बोलत असताना पत्रकारांनी किमान आम्हाला शिवसेना म्हणून बोललं पाहिजे. जी उभाटा ती खऱ्या अर्थाने शिल्लक सेना आहे, ज्या सेनेमध्ये आज काही उरलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये असणारे काय म्हणतो आपण राष्ट्रीय प्रवक्ते, आंतरराष्ट्रीय प्रवक्ते असणारे, कुख्यात असणारे संजय राऊत साहेब, त्यांची जी भाषा आहे ना, ती भाषा ही खऱ्या अर्थानं उभाटातल्या लोकांना पटत नाही. जी सुषमांधरी जी आहेत त्या सुषमांधरींची भाषा शिवसेनेतल्या लोकांना पटत नाही. त्यांच्यामध्ये कुणी येतं उठसूट काही लुडबुड करतं. खऱ्या अर्थानं त्या गोष्टींना कंटाळून ह्या जिल्ह्याचे चांगला जनसंपर्क असणारे नेते ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत येण्याचे काहीतरी त्यांची चर्चा चालू आहे. जर खऱ्या अर्थाने ते शिवसेनेत येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. सर, या ठिकाणी गेल्या 4-2 दिवसांमध्ये हा ऑपरेशन टायगर हा जो विषय आलेला आहे आणि कालच आपण पाहिला असेल कोर्टाचा जो निर्णय आला आहे, यात काय तफावत वाटते? निर्णय येण्यासाठी थोडासा विलंब झाला असं वाटतं का सर? विषय असा आहे सर, तो त्यांचा घरगुती विषय आहे आणि तो राजकीय विषय तर नाही. जरी राजकीय असेल तरी त्यांचा पुरता मर्यादित आहे. परंतु राजकीय हा विषय आजच्या प्रवेशाचा आणि त्यांच्या निर्णयाचा, त्याची गफलत मीडियानं करायला नाही पाहिजे. मुळात एक विषय लक्षात सगळ्यांनी घेतला पाहिजे. ओमराजे निंबाळकर शिवसेनेत येण्याची चर्चा आहे. ते अद्यापपर्यंत आलेले नाहीत किंवा 1-2 तासात येतात नाही. आल्याच्या नंतर आम्ही बोलू शकतो ना आले म्हणून. तुम्हालाही कन्फर्म नाही? नाही, विषय काय, मी तुमच्याकडून ऐकतो ना, मीडियामधून ऐकतो, त्यांचं बोलणं ऐकतोय. पण तुम्ही जर म्हणत असाल, एक साधी गोष्ट आहे, जर तुम्हाला वाटत असेल किंवा सरकारचा अंकुश या न्यायव्यवस्थेवर आहे आणि सरकार निर्णय देणार म्हणून ओमराजे इकडे येणार, तर खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. समोरची माणसं जे आहेत राणाजी जिष्णे पाटील हे भाजपचं काम करतात आणि सध्या पक्ष मोठा हा भाजप आहे आणि ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत येत आहेत. जर खऱ्या अर्थानं लोकांना वाटत असेल की न्याय देणार तर तसं काय होणार नाही. त्या गोष्टी चुकीच्या आहेत. न्याय व्यवस्थेवर लोकांनी सहज असं कोणी टिप्पणी केली नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरने येण्याची भाषा केली त्यावेळेस त्यांच्याच पक्षातल्या राऊतांसारख्या माणसानं बाप काढणं त्यांचा हे चुकीचं आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये हा तुमच्याकडचा माणूस गद्दार होतो आणि तुमच्यापर्यंत आतापर्यंत राहून तुमच्या पक्षात राहून 10 वर्ष काम केलं तरी खुद झालं. 3 दिवसातच लगेच तो माणूस वाईट होतो. त्या भूमिका चुकीच्या आहेत. बाप प्रत्येकाला असून प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी सांगितलं ऑपरेशन तुडवा. आता आम्ही तीच विचार करतो. आज आम्ही रस्त्यावर येण्याचं कारण तेच आहे, ऑपरेशन तुडवाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आलो. परंतु आम्हाला पुढून ऍक्शनच कोण घेताना दिसत नाही, तर नेमकं ऑपरेशन तुडवाला प्रतिसाद द्यायचा कसा? ऑपरेशन तुडवाची तुमची काय तयारी आहे? प्रतिसाद तुम्हाला दिला नाही म्हणजे काय पाहिजे? ऑपरेशन तुडवाच्या लोकांनी कुणीतरी आम्हाला तुडवायला समोर यावं ना, मग बघू ना नेमकं रिंगणामध्ये कोण कुणाला तुडवतोय. आमची वाट बघतो, आम्ही वाट पाहतो त्यांची. ऑपरेशन आपण हा पूर्ण राजकीय कार्यक्रम पाहता, धाराशिव जिल्ह्यातील जनतेचं काय मत आहे आणि किती जनता आपल्या पाठीशी उभा राहील असं आपल्याला वाटतं? संपूर्ण जनतेचा पाठिंबाच आम्हाला आहे. त्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, त्या महाराष्ट्राचे लोकनायक असणारे एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना अनाथांचा नाथ म्हणतो, लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणतो. फक्त लाडक्या बहिणीचा भाऊच नाही, तर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोतोलांचा प्रश्न आला, ग्रामीण लेवलला आपण ज्यावेळेस अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचा विषय आला, ज्यावेळेस पोलीस पाटलांचा विषय आला, ज्यावेळेस ग्रामरोजगार सेवकांचा विषय आला, ग्रामपंचायतला ऑपरेटर असणाऱ्या ग्रामपंचायत ऑपरेटरचा विषय आला, ज्यावेळेस जो विषय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आला, त्यावेळेस प्रत्येक विषयाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. फक्त लाडक्या बहिणीने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष 2 नंबर मानला नाही. त्या संपूर्ण वेगवेगळ्या थरातल्या प्रत्येक थरातल्या माणसाला, प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. सर, आजपर्यंत इतिहास आहे, खासदार म्हणून 3.5 लाखाच्या पुढची लीड घेऊन उभाटा सेनेकडून मान्य खासदार या ठिकाणी निवडून आले होते. त्यावेळेस ही शिंदे सेना ही कार्यरत होती. परंतु आता असं काही वातावरण एकदम असं काय बदलणार आहे का की खासदार साहेबांच्या पाठीमागे आणि तुमच्या पक्षाच्या पाठीमागे उभाटा सोडून सगळे राहतील? मला एक म्हणायचंय, त्यांचं पक्ष त्यांना सांभाळतात ना, त्याचं चिंतन त्यांनी करा ना, आम्ही करायची काय गरज आहे? लोक आमच्याकडे आम्ही त्यांचं स्वागत करू ना. ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादा खासदार जनसंपर्क असणारा नेता तानाजी साहेबांच्या विजनकडे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून जर पक्षात येत असेल तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करणार ना. त्यांच्या पक्षात काय चालतंय ते त्यांनी बघा ना, आम्ही बघायचं काय कारण आहे? आपण वैयक्तिकरित्या तुम्ही अगदी साहेबांच्या जवळ आलेला आहात, ओमराजे साहेबांच्या असताल, कैलास पाटलांच्या असताल, आपली एक मैत्रीपूर्ण नातं आपलं होतं. खरोखरच असं तुम्हाला काय वाटते, साहेबांनी आता आपल्या पक्षात यावं की आहे तिथे राहावं?
तो स्वतः त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी येण्याचा निर्णय घेतलाय. थोड्या वेळातच अगदी ते डिक्लेअर पण करतील आणि ते आले तर आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू, एवढंच सांगतो मी. धन्यवाद.